मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबईमधील संपकरी टँकर चालक संप मागे घेण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची 4 वाजता बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीनंतर आता संप मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहे। श्रेयस, अर्थातच आता संपकरी टँकर चालक संप मागे घेणार का याकडे मुंबईकरांचं लक्ष। 4 वाजता बैठक होणार आहे, काय अपेक्षित आहे? खरं तर गुरु आपण बघतो तर आपण या बैठकीकडेच आहोत आणि अंधेरीच्या या परिसरात हे वॉटर टँकर असोसिएशन बैठक आहे। थोड्याच वेळात तिकडची सगळी असोसिएशन शिष्टमंडळ आहे जे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलंय ते इथे येतील आणि पुढचा जो त्यांचा निर्णय तो सांगतील। मात्र जी सकाळची बैठक होती जी आयुक्तांवर झाली त्याच्यात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला असं वॉटर टँकर असोसिएशन वाल्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे कुठे ना कुठे आता लवकरात लवकर ते आपला संप मागे घेतील ह्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे। एकंदर आपण बघितलं 4 दिवसापासून सुरू असलेला संप त्याच्यातून अनेक मागण्या या वॉटर टँकर असोसिएशनने सुद्धा केलेला, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण आपल्या कल्पना किंवा आपली संकल्पना जी आहे त्याच्याबद्दल पण चर्चा झालेली आहे। ही 1 तास झालेल्या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं तोडगा निघाला आहे। आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ह्याच्यातून मिळाला आहे असं वॉटर टँकर असोसिएशन म्हणणं आहे। तर 4:30 वाजता दरम्यान ही बैठक सुरू होईल आणि बैठकीनंतर 5 वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेण्याचे चिन्ह आता इथे दिसून येत आहेत गुरु। मात्र कुठे ना कुठे लक्ष हेच आहे की ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या का, आणि जर मागण्या पूर्ण झाल्या असतील तर मग त्याचं पुढचं पाऊल काय असेल एकंदर त्याकडे लक्ष आहे। मात्र 4 दिवस संपामुळे मुंबईकरांना झालेला त्रास, आता तो त्रास संपणार का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय गुरु। बरोबर आहे। त्यामुळे आता 5 वाजताच्या पत्रकार परिषदेमधनं काय भूमिका समोर येते बघावं लागेल। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।